ओम गंग गणपतये नमः. नमस्कार. मी बापट गुरुजी. खास माझ्या अनेक मित्रांच्या आग्रहावरून आज अथर्वशीर्ष आणि त्याच्यातील महत्त्वाचं रहस्य सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांचं मी स्वागत करतो आणि माझ्या मनामध्ये ह्या रहस्याबद्दल जे काही विचार आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. सर्वप्रथम आपण अथर्वशीर्ष या शब्दाचा शब्दशः अर्थ बघू. थर्व म्हणजे अस्थिर, अथर्व म्हणजे स्थिर, शीर्ष म्हणजे डोकं. आपल्या डोक्याला म्हणजेच आपल्या शरीरातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं डोकं, बुद्धी ह्याला स्थिर करणारं ते अथर्वशीर्ष. असा ह्या अथर्वशीर्ष या शब्दाचा अर्थच मुळात अनेक रहस्यांनी भरलेला आहे. आजच्या तरुण पिढी विशेषतः 5 वर्षापासूनची ते 25 वर्षापर्यंतच्या मुलांचा विचार केला तर त्यांनी विशिष्ट पद्धतीने हे अथर्वशीर्ष दिवसातून किमान एक वेळेला ऐकलं आणि त्याचं मनन चिंतन केलं तर त्यांच्या विचारांमध्ये नक्कीच आमूलाग्र बदल होतील. तुमच्या घरात लहान मुलं असतील, तहानी मुलं असतील, विशेषतः दूध पिणारी, त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवता फिरवता तुम्ही कानाला हेडफोन लावून किंवा स्टिरिओच्या माध्यमातून हे अथर्वशीर्ष जर ऐकलं आणि एक अथर्वशीर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर म्हणजे विशेषतः त्यांच्या डोक्याचा जो भाग आहे, मेंदूचा जो भाग आहे तो पूर्ण विकसित व्हावा म्हणून डोक्यावरनं हात फिरवता फिरवता हे अथर्वशीर्ष मनन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्या शरीरातील संवेदना लहरीच्या माध्यमातून त्या मुलांवर एक वेगळा संस्कार होईल आणि एक कुशाग्र बुद्धी त्या मुलांच्या ठायी प्राप्त होईल याबद्दल माझ्या मनात तेमात्र शंका नाही. अनेक लोकांनी अथर्वशीर्षावर आत्तापर्यंत अनेक प्रकारचे भाष्यग्रंथ लिहिलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आजच्या ह्या कलियुगाच्या काळामध्ये 2च देवता जास्त पूजल्या जातील. कलौ चंडी विनायक असं विधान आहे. त्याप्रमाणे गणपती आणि देवी ह्यांची जास्त आराधना या कलियुगामध्ये तुम्हाला करताना लोक दिसतील आणि त्याचप्रमाणे चालू आहे. तर त्याचप्रमाणे ह्या अथर्वशीर्षाची देखील आपण आराधना एक वेगळ्या पद्धतीने करूया. सर्वप्रथम शांतिमंत्र म्हणणार आहे. शांतिमंत्र झाल्यानंतर अथर्वशीर्ष, त्याच्यानंतर फलश्रुती आणि मग पुन्हा शांतिमंत्र. शांतिमंत्रामुळे अथर्वशीर्षाची प्रचिती लवकर येण्यासाठी किंवा त्याचे परिणाम उत्तम मिळण्यासाठी शांतिमंत्र महत्त्वाचा आहे. शांतिमंत्राने सुरुवात करतो. सर्वांनी शांत चित्ताने ऐका. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं वक्ष्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नः साक्षर स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तः सृष्टति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों.
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तरूपम् बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता संधिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता। ॐ गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रतं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृतेत् पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तुलंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमः। या ठिकाणी मूळ अथर्वशीर्ष स्तोत्र पूर्ण झालं। आता ह्याच्या पुढे फलश्रुती। एतदथर्वशीर्षयोधीते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स पंचमहापापात् प्रमुच्यते सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधीयानो पविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति इदमथर्वशीर्षं मशिष्याय न देयं यो यदि मोहाद्यासति सपापीयान् भवति सहस्रावर्तनात् ययं काममदीदे तन्तमनेन साधयेत अनेन गणपतिमभिषिञ्चति सवाङ्मी भवति चतुर्थ्या मनसञ्जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुरयजति स वै श्रवणोपमो भवति यो लाजयजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति यत्साज्यत् समिद्भिर्यजति स सर्वं लभते अष्टो ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ वाजप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति य एवं वेदा इत्युपनिषद। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पक्षेमाक्षभिर्यत्राः शिरे रंगैः सुष्ठुवांसस्तनभिः वशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्ष अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। अशा पद्धतीने अथर्वशीर्ष शुद्ध उच्चारामध्ये स्पष्ट उच्चारामध्ये व्याकरण शुद्ध आणि अगदी आपल्या मनापर्यंत जाईल अशा पद्धतीने हेडफोनवर किंवा स्पीकरवर एखाद्या छोट्याशा जर तुम्ही ऐकलत आणि त्या माध्यमातून जर तरुण पिढीवर संस्कार करण्याचा प्रयत्न केलात, बालांवर संस्कार करण्याचा प्रयत्न केलात, तर नक्कीच पुढची पिढी ही गणपतीसारखी बुद्धिमान, कुशाग्र बुद्धीची आणि कुठल्याही परिस्थितीसमोर हात न टेकणारी अशी विजिगीषू वृत्ती असलेली अशी निर्माण होईल। याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही। मी स्वतः गेली 40 वर्ष अथर्वशीर्ष म्हणतोय। मुंज झाल्यानंतर सर्वप्रथम गुरुजींच्या मुखातून अथर्वशीर्षाची संथा घेतली आणि गेली 40 वर्ष अनेक संकटांवर मात करून विरुद्ध परिस्थिती असताना देखील मी या स्तोत्राची अनुभूती घेतलेली आहे। तुम्हीही घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि असेच आपण या माध्यमातून भेटू।